समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आहे 2 जानेवारी 2026 आणि उद्या नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा. आता शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. नक्की बघा. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा. अजून आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचे महत्त्व, अन्नपूर्णा मातेची सेवा काय करायची आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील अन्नपूर्णा मातेची पूजा म्हणजेच तुमची गॅस शेगडी असेल किंवा तुमची चूल असेल याची पूजा करायची आहे. ती पूजा वगैरे करताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याच्या आधी एक अतिशय छोटा आणि प्रभावी उपाय सुद्धा मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. बघा, आता उद्या म्हणजेच 3 तारखेला आहे शाकंभरी पौर्णिमा आणि पौर्णिमा ही आज 2 तारखेला 6:54 सुरू होणार आहे आणि ती उद्या म्हणजेच 3 तारखेला 3:33 संपणार आहे दुपारी. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे काही शक्तिपीठ वगैरे आहेत तिथं सध्याला बरेच उत्सव वगैरे चालू आहेत. शाकंभरी पौर्णिमेचे उत्सव चालू आहेत. बऱ्याचशा महिलांच्या शाकंभरी पौर्णिमेचे दुर्गा सप्तशती पाठ चालू आहेत. कोणाची कुंकुमार्चनची सेवा चालू आहे. ज्यांना कोणाला या 5-6 दिवसामध्ये सेवा करायला जमलं नाही त्यांनी उद्या दुर्गा सप्तशती पाठाचं सुद्धा पारायण करू शकता. उद्या शनिवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे, तर तुम्ही उद्या दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण करू शकता. या आठवड्याभरामध्ये जर नसेल सेवा करायला जमलं तर उद्या करू शकता. आता आपल्याला बघायचं आहे की शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचे पूजन केले तर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा मानलं जातं आणि घरामध्ये अन्नधान्य कधी कमी पण पडत नाही असं सुद्धा सांगितलं जातं. आता देवी अन्नपूर्णा म्हणजेच अन्नाची, समृद्धीची आणि तृप्तीची देवी आहे. जसं की शाकंभरी पौर्णिमेला देवीने भुकेपासून मानवांचे रक्षण तर केलेच, पण ज्या वेळेस या सृष्टीवरती खाण्यासाठी काही उरलं नव्हतं त्यावेळेस देवी आईनी सर्व भाजीपाला असेल, फळ असेल, पूर्ण ह्या अन्नधान्याची उत्पत्ती केली. या दिवशी अन्नदान असेल, धान्यदान असेल किंवा कुठलंही तुम्ही घरामध्ये आता उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी असे देवीला फळांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी खूप सगळ्या म्हणजे या सीझनला जेवढ्या पण भाज्या आलेल्या असतात तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य करून दाखवलेला असतो. तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवतात. बघा, मला एक सांगायचे की ज्या ठिकाणी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा. असं सांगितले म्हणून असंच करावं असं काही नाही. या सगळ्या पद्धतींबरोबर फक्त सांगण्याचा हेतू असतो सेवा आणि काही असणारे छोटेसे प्रभावी उपाय. आता आमच्या इकडे तरी उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याच्या नंतर देवीचा कुळाचार जो काही असेल तो कुळाचार करायचा, देवीला नमस्कार करायचा. शक्य झाल्यास उद्या शक्तिपीठावर जाऊन देवीची ओटी भरलेली खूप चांगली. उद्या शक्य झाल्यास तुम्हाला शक्तिपीठावर जाऊन देवीची ओटी भरावी, देवीला प्रसाद ग्रहण करावा. जो काही तुम्ही घरामध्ये बनवलेला आहे जेवण त्या जेवणाचा देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीच्या चरणी नतमस्तक व्हावं. हा झाला कुळाचार. आता उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवी म्हणजेच आता बघा, तुमच्या घरामध्ये गॅस शेगडी आहे किंवा चूल असेल तर या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी गॅस शेगडी असेल, गॅस शेगडी किचन वगैरे सर्व साफ करून गॅसची पूजा करायची आहे. त्याला एक फूल, गंध म्हणजेच हळदी कुंकू, अक्षदा
आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप दीप ओवाळून त्याच्यासुद्धा आपल्याला म्हणजेच गॅस असेल किंवा चूल असेल याच्यासुद्धा आपल्याला पाया पडायचं आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला हे करताना ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा 21 वेळा किंवा 11 वेळा जप करायचा आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्ही उद्या सकाळी स्वयंपाक करण्याच्या आधी पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच गोड काहीतरी गॅसवरती बनवायचं आहे. म्हणजेच चहा असेल किंवा दूध असेल, हे काहीतरी तुम्हाला गोड बनवायचं आहे. आता हे झालं गॅसची किंवा शेगडीची पूजा, म्हणजेच अन्नपूर्णा देवीची पूजा. हे झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस ही सगळी पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला हात जोडून अजून एक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच आजपर्यंत आपल्याला ह्या शेगडीवरून आपण जे काही अन्नग्रहण केलं, सात्विक भोजन केलं, त्यामुळे आपल्या शरीराला म्हणजे एक पौष्टिक किंवा एक सात्विक ऊर्जा मिळाली. त्याबद्दल आपल्याला तिचे अन्नपूर्णा देवीचे आभार मानायचे आहेत. आणि आभार कसे मानायचे तो एक मंत्र आहे, मी तुम्हाला सांगते. नसेल म्हणजे आता तर सांगणारच आहे, पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल, जेणेकरून तुम्हाला उद्या पूजा केल्याच्या नंतर हा मंत्र 21 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देहीच पार्वती. अजून एक वेळा सांगते. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देहीच पार्वती. बघा, काळजी करू नका, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. आणि हां, अजून एक सांगायचं, ज्यावेळेस तुम्ही हे सगळं पूजा अर्चा वगैरे झाल्याच्या नंतर देवीला मनोमन एकच प्रार्थना करायची. माते, माझ्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता येऊ देऊ नकोस आणि माझ्या घरामध्ये अन्नधान्याची नासाडी पण होऊ देऊ नकोस आणि माझ्यावरती सतत तुझा कृपाशीर्वाद राहू दे. ही प्रार्थना करून परत नंतर तुम्हाला जे काय म्हणजे तुमचं बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत. आता जो काही छोटा एक प्रभावी उपाय सांगणार होते तो उपाय बघा, तो फक्त उद्याच करायचा आहे बरं का. म्हणजे इतर शुक्रवारी किंवा ज्यांना अडचण आहे, विटाळ आहे, त्यांना नाही करता येणार, पण ज्यांना करता येईल त्यांनी नक्की करा. आणि खूप प्रभावी उपाय आहे हा. उपाय मी सुद्धा करणार आहे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी. आता तुम्ही त्या दिवशी सकाळी देवीची पूजा वगैरे केल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कुळाचार करणार आहेत त्यानंतर लगेच आता तुम्ही शक्तिपीठावर जाणार असाल तर तुम्ही सकाळी तो प्रभावी उपाय करून जावा किंवा प्रदोष काळामध्ये केला तरी चालेल. हा उपाय घरातल्या देवासमोर करायचा आहे. तर काय करायचं आहे, 5 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत. आणि तांदूळ जर तुमच्याकडे बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ असेल, एक सुवास त्यातून वास येणारा तांदूळ असेल तर खूप चांगलं, नसेल तर आपला साधा असेल तरी सुद्धा काही अडचण नाही. कुठलाही तांदूळ घ्या आणि अशी मूठ पकडायची आहे आणि देवासमोर एखादी डिश वगैरे ठेवा आणि त्या डिशमध्ये आपल्या मुठीने 5 मूठ तांदूळ त्या डिशमध्ये सोडायचा आहे. आणि ते सोडताना सुद्धा ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे तांदूळ तिथंच रात्रभर राहू द्यायचे आहेत. आणि सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे करणार आहेत तेव्हा तो तांदूळ उचलायचा आणि आपल्या डब्यामध्ये टाकून द्यायचा. असं केल्यानं काय होईल, घरामध्ये धनधान्याची हानी होणार नाही आणि ते म्हणजे कमीही पडणार नाही. आपण म्हणतो ना की हा बाबा असे काही छोटे छोटे उपाय केल्यामुळं अन्नधान्य सुद्धा खूप काळ टिकून राहतं. म्हणजे आज नाही बघा, आज एखादं आणली गोष्ट की लगेच 1-8 दिवसांना लगेच संपलं. आपण म्हणतो हा एवढं अचानक लगेच कसं काय संपलं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना खूप छान असा फरक पडतो. नक्की करून बघा. आता आपल्याला बघायचं आहे उद्या सेवा काय करायच्या आहेत. आता बऱ्याच जणांना दुर्गा सप्तशती पाठ करायला जमलं तर उद्या तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा करू शकता. परत नंतर देवीचा कुळाचार हे पण महत्त्वाचं आहे. देवीचा कुळाचार पण करायचा आहे. तुम्हाला सकाळी श्री सूक्त म्हणणं झालं म्हणजे सकाळी पूजा वगैरे करताना सकाळी तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही
संध्याकाळी प्रदोषच्या काळामध्ये श्रीसूक्तम म्हणायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र असेल, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, परत नंतर देवीचा बीज मंत्र म्हणजे महालक्ष्मी देवीचा बीज मंत्र जो आहे तो आहे श्रीम. या मंत्राचा सुद्धा जप 108 वेळा करायचा आहे. बघा, सांगण्याचा थोडक्यात अर्थ हा असतो की असे काही मेन दिवस असतात ना, की म्हणजे पौर्णिमा असेल किंवा एखादी आता उद्या शाकंभरी पौर्णिमा, मग या दिवशी अनन्यसाधारण या दिवसाला महत्त्व असतं. त्यामुळे केलेल्या सेवा सुद्धा तितक्याच फलदायी ठरतात. मग हे झाल्याच्या नंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणायचं आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम नाही म्हणता आलं तर तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू सुद्धा शकता. म्हणजे मोबाईलवरती लावून ठेवलं आणि तुम्ही देवासमोर हात जोडून बसलात किंवा तुम्ही देवपूजा करत करत वगैरे जरी लावलं तरी ते श्रवण केलं खूप चांगलं. तुम्हाला दोन्हीपैकी जे जमतंय ते करा. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर उद्या कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला त्या दिवशी सत्यनारायण सुद्धा आहे. आता बऱ्याच महिला प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतात आणि स्वतः मी सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करते. जर समजा एखाद्या वेळेस काही अडचणी आल्या तर राहून जातं, पण सत्यनारायण सुद्धा उद्या करायचं आहे. आणि सत्यनारायण केल्याच्या नंतर ह्या सगळ्या सेवा करणं म्हणजे खूप छान. आणि घरामध्ये सुद्धा बघा खूप एक सात्विक एनर्जी येते. आणि मी स्वतः माझा अनुभव सांगते, सत्यनारायण मी जेव्हापासून चालू केलेत ना तेव्हापासून माझ्या म्हणजे घरामध्ये सुद्धा याचे खूप छान इफेक्ट म्हणजे आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा उद्या या सगळ्या सेवा असतील किंवा हा छोटासा प्रभावी उपाय सांगितलेला आणि ह्या सगळ्या सेवा नक्की करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी. श्री स्वामी समर्थ सर्वांना.